आहे त्यात? वरती हां हा निघालो रे. हा गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, देवाच्या नावानं सांग. बाई साप पूर्ण ढकून जात यार सगळं. रायडिंग गिअर्स वगैरे घालण्यातच. हेल्मेटची क्लिप लावून घे. सगळ्यात पहिले फ्युल अप करायचंय. उजेड झाला यार, मला वाटलं अंधारात निघणार. 6:15 वाजलेत. 6ला निघणार होतो तर 6:10 झालेत, म्हणजे 10 मिनिटं डिले झालाय. नॉट एन इश्यू. छोटे छोटे शहरों में बड़ी बड़ी बातें होती रहती. तर सुप्रभात मंडळी, आज आहे एक नवीन दिवस. आज आपण निघालो आहोत एका राईड साठी. एक सेकंड. आहे मेचा महिना, बट पावसाळा असा चालू झालाय पुण्यात की विषयच नाही. रोजच पाऊस आहे. हा कोण आहे भाई? तुला जायचंय का पुढं? ओ कटकुट सुरू हो गया गाइस. तर मी म्हणत होतो की पावसाळा सुरू झालेलाच आहे ऑलरेडी. याला बंद करू का? हे डिस्टर्ब करतोय मला, तुम्हाला पण. फ्यूल भरायला इकडे चाललो, तर इथून गेलो असतो शॉर्टकट. ते वातावरण एकदम हॉट झालेलं आहे. हॉट नाही म्हणू शकत, कूल झालेलं आहे. आणि राईड नाही केलं तर भाई मजा नाही ना. तर निघालोय. अँड बाय द वे, या राईड मध्ये मी एकटा नाहीये, आम्ही 2 जण असणार आहे. वन मोर रायडर इज गोइंग टू अकंपनी अस. पहिले फ्यूल ब्रेक. आपला हाच भावकी पेट्रोल पंप, म्हणजे हा भावकीच झालाय माझा. आता मी प्रत्येक राईडला निघतो तर याच पेट्रोल पंपवर ते भरतो, आणि तो एकच गडी असतो जो झोपेत असतो सकाळ सकाळ. हाय क्या? कोण है क्या? हाय हाय नाही आहे. कोण नाही आहे तो ते. तू है मेरी हीरो भारत पेट्रोलियम. फुल ओके. 9.61 लिटर्स. 1000 रुपये पीटीएम पे प्राप्त हुई. ट्रिप 1 रिसेट, ट्रिप 2 रिसेट. ट्रिप 2 आजची ट्रॅक करतो, आणि मी नेहमी ट्रिप 1 जे आहे ते ट्रॅक करतो फॉर ऑर टोटल राईड, म्हणजे ऍव्हरेज काढण्यासाठी. पेट्रोल रिसेट. ओके. पावसाळ्यात पुण्याच्या आजूबाजूला जर तुम्ही येत असाल तर सगळ्यात बेस्ट राईड करण्यासाठी आहेत ते म्हणजे घाट्स आणि लोणावळा. तर आम्ही आज चाललोय त्याच एका घाट मध्ये. तळेगाव मध्ये जुडिओ, स्टार बाजार अँड मॅकडॉनल्ड आलेलं आहे. वेलकम टू तलेगाव. सो आता मी मॅप मध्ये चेक केलं. वी आर गोइंग टुवर्ड्स तामिनी घाट. लेट्स गो. सोमटणे टोल प्लाझा. पावसाळ्यात इथे अशी गर्दी असते ना या रोडला, पावसाळ्यात दाखवणार नाही कधी. त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. खाली येतोय तो सबस्क्राईब बटन, त्याला क्लिक करावं लागेल, म्हणजे तुम्हाला अपडेट्स कंटिन्युअसली येत राहतील. बाय द वे, वी हॅव कंप्लीटेड आवर 1000 सबस्क्रायबर्स. ओ माय गॉड, कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल. किरण खरे युट्यूब फॅमिली. वातावरण झालंय विषय पंपावर एकदम. भाई गरमीचा सीझन आहे असं वाटतच नाहीये, असं वाटतं पावसाळाच आहे. सो हा जो पॉइंट आहे ना, इथे सगळे पुण्याचे रायडर असेंबल होतात जर त्यांनी मुंबई साईडला राईड करत असेल तर. आता पहिले मी तिकडे पोहोचतो, कारण की ऑलरेडी 6:30 वाजता झाले. लेट्स हेड. त्याला भेटूया पुढे. ओ माय गॉड, चालवायची आहे मला एकदा. ही फायरिंग ना एवढी नाद वाटते. दाखवते पुढे पुढच्या चौकात. ओ भाई साहब, पूर्ण गिअर भाई. व्लॉग चालू आहे का? अरे सेम सेटअप सेम दिसतंय. चलो आप लीड करो, हम आपके पीछे आते हैं. तर त्याच्याकडे FZ आहे. FZ त्याला मॉडेल नाही माहिती मला आता, ते नको विचारू. स्वच्छ संरक्षण. तो हा पिरंगुटवरून रोड जातो, आपल्याला पुढे यायची गरज नाही. खेड शिवापूर वगैरे सातारा हायवेला.
मी या रोडवरती पहिल्यांदा चाललोय, हा माझा पहिल्यांदा घाट होणार आहे. आतापर्यंत मी माळशेज घाट केलेला आहे, आपला लोणावळा घाट केलेला आहे, बोगदेव घाट केलेला आहे, दिवे घाट केलेला आहे, कुंभारली घाट केलेला आहे, सातारा घाट केलेला आहे, आंबोली घाट सुद्धा केलेला आहे, पण बाईकवर नाही, कारमध्ये केलेला आहे. तो भरपूर घाट आतापर्यंत कव्हर केले. पावसाळ्यात घाट कव्हर करण्याची असली मजा येते, आता नसतं पण व्ह्यू चांगला भेटतो, कारण की क्लिअर स्काय असतो. फोटोशूट किंवा व्हिडिओग्राफी करायची असेल तर हा टाइम बेस्ट असतो. फ्युल ब्रेक आपल्याला तर भरायची गरज नाही, कारण की आपण येतानाच टॉपअप केलेलं आहे. ऐक देवा तुझे किती सुंदर ती कनेक्ट हो जा. चलो भाई, चलो चलो जल्दी चलो. ना, 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 ना. रिस्की टर्न भाई, रिस्की टर्न. वाव, सकाळ सकाळ राईडला निघण्याचा आज एक मी प्रत्येक लोक मला सांगतो की सकाळ सकाळ फार राईड मध्ये निघायचं. मस्त वारं सुटलंय आणि हा व्ह्यू पूर्ण झाडामध्ये, झाडाच्या मधून तुमचा होस्ट, तुमचा दोस्त किरण खारे. ओके ओके, इधर ब्रेक लेना है, इधर ब्रेक लेना है. आंबेत का झाड. किरण फॉलो कर. आज सगळे रायडर्सच दिसणार आहे इथं मला, सगळे रायडर्स. सो लेट्स एन्जॉय द व्ह्यू. सो गाइस, तामिनी घाट इन जस्ट 3, 2, 1. सो आतापर्यंत आम्ही 86 किलोमीटर चाललोय. वाव, पाईपलाईन, ओ एम जी, एवढ्या वरती पाईपलाईन केली इथं. व्ह्यू पॉइंट आहे का इथं? इथे एक दोन फोटो काढूया भाई व्ह्यू पॉइंट वरती. थोडाच राहिलाय ना, मग थांब थोडं इथं शॉर्ट बीट घेऊ मग जाऊ. लालपरी, लालपरी डोंगर, तामिनी घाट. आता आपण तामिनी घाटातच आहे, म्हणजे हा घाट इथं पुढं थोडंच राहिलं, आम्ही युटर्न घेतो आता. मागे एक लेक आहे, ती लेक बघायची आम्हाला. A few moments later. प्रगती नाही, प्राजक्ता टपरी है, प्राजक्ता. थोड़ा ऑफ रोडिंग करना है गाइस, अपने पास बादल है. कुठे कुठे रोड, कुठे हे का रोड? गाडी तर गेलेली दिसते मला इथून. हे बघू तर, थांब मी पुढे जाऊन आवाज देतो, थांब. गलत जगह आ गए.
चुकीचं सांगितलं त्यांनी. हे शॉर्टकट मिल गया गाइस. तो ये था रोड. इथे छोटी टपरी आहे, इथून रोड आहे. कुणालाच माहिती नाही म्हणजे हा रोड फक्त लोकल लोकांना माहित असतात. म्हणून कधी लोकल लोकांना विचारायचं, त्यांना विचारलं की सगळं भेटतं भावा, सगळं. लोकल लोकांनी गाईड केलं आम्हाला. द व्यू इज हियर गाइस, द व्यू इज हियर. सही बताया भाई ने सही बताया. और हम पहुंच चुके हैं लेक के व्यू पे. वाह, द आर्टिस्ट. आता मी आलो आहे मुळशी डॅमवरती. हा डॅमचा व्ह्यू आहे अँड इकडे रोड आहे, इथे गाड्या पार्क केल्यात. आणि इथं आलो. सिक्रेट एकदम प्लेस आहे, मस्त फोटोज व्हिडिओज काढलेत. आणि हा जांभळाचं झाड. फक्त गरमी खूप आहे आणि पाऊस जोरात आहे. 11 वाजलेत, ऊन नाही आहे, मस्त वारा सुटला आहे. एकदम चिलमध्ये बसलो आहे आम्ही. एन्जॉईंग द व्ह्यू, एन्जॉईंग द प्लेस. तर करवंदाचं झाड बहुतेक. हो बघा, दिसले करवंद. हो, करवंद काढू आपण. हे बघा करवंद, तेच बघ ते करवंदाचं झाड आहे भाई. करवंद, हे बघा करवंद अशी असतात. मजा आली भाई, कोणच नव्हतं. एक आता हा रायडर आला आणि ही एक फॅमिली होती, फक्त आम्हीच होतो. अँड हा जबरदस्त व्ह्यू. आणि आता जोरात पाऊस येणार असं वाटतंय. रिटर्न जर्नी गाईस मस्त होता. दिवस खूप भारी गेला, आवडला. आणि दिवस पण नाही गेला, अजून 12 वाजले. पूर्ण अर्धा दिवस राहिलाय माझा. सो जस्ट अ ब्रेकफास्ट राईड होती, ब्रेकफास्ट राईड सर. आणि गाईज जर तुम्ही कन्याकुमारीची ट्रिप बघितली नसेल आपली, तर कन्याकुमारीचे 3 ब्लॉग अपलोड केलेले आहेत. डे 1, डे 2 अँड फायनल ब्लॉग आज अपलोड केलेला आहे. कन्याकुमारीची ट्रिप जर तुम्ही बघितली नसेल तर लिंक इन डिस्क्रिप्शन, नाही तर या व्हिडिओच्या नंतर तुम्हाला भेटून जाईल. इथं मस्त करवंद वगैरे विकायला बसले. मला खूप खाऊ वाटायला लागला यार करवंद. क्या भाई, आंबे घ्यावे असं वाटायला लागलं. आंबे. रोज सकाळी बसतात आम्ही ऑफिसला जाताना घेऊन जातो. एकच सोर्स ऑफ इन्कम. हे पण रविवारीच चालतं. करवंद गोड होते, आंबट होते. अरे भाई, असल्या ठिकाणी येऊन करवंद नाही खाल्ले तर काय केलं भाई. करवंद आणि जामून. गर्दी काय नाही, आज संडे आहे. बरं गर्दी होते. काय आहे, काहीतरी आहे इथे. काय चालू आहे, सभा, बैलगाडा शर्यत. बैलगाडा शर्यत आहे भाई, बैलगाडा शर्यत. बाय 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 बाय, बैलगाडा शर्यत आहे. याचा बघून बैलगाडा शर्यत चालू आहे. बघूया जाऊन काय विषय. मी आतापर्यंत बैलगाडा शर्यत कधी समोरासमोर बघितली नाही. इकडे झाला. तर याप्रमाणे दिसतो. पुण्यामध्ये भरपूर ट्रॅफिक आणि कॉन्क्रीट दिसतील तुम्हाला घर, बिल्डिंग्स.
बट पुण्याचा आउटस्कट खूप छान आहे, खूप सुंदर आहे. A few moments later. ठीक आहे, इथे एंड करतो आपण दोघं आता. चलो भेटूया नवीन ब्लॉग मध्ये पुढच्या ट्रिप वरती. वारजेवरून खाली 16 किलोमीटर. ठीक आहे, चल मग. ओके, बाय बाय. आजची ट्रिप इथे संपलेली आमच्या दोघांची. हा याच्या मार्गाला म्हणजे आता घरी जाणार आहे. मी एका मित्राकडे चाललोय. माझा अजून पूर्ण दिवस राईड आहे भाई. तो घरी चाललाय, पण माझी काय राईड संपली नाही. आता इथून मला पुण्यात शिरायचं आहे, ते पण पीक टाइमला. संडे आज दुपारचे 12:30 वाजले होता. तर इथं सुशांत आपल्याला बाय बोलतोय. ओके, सुशांत तिकडून गेलाय. आपण आता स्ट्रेट हायवे. हा जो चौक आहे तो चांदणी चौक आहे. पुण्यातला सगळ्यात कन्फ्युजिंग चौक. किती सारे रेल्वे ब्रिज आहेत बघा, सगळं जॉईन होतं. ड्रोन शॉटले मस्त दिसत आहे. ट्रॅप होणार आहे, आपण ट्रॅप होणार आहे. बारीक आलाय पाऊस, पुढे पाऊस चालू आहे असं मला वाटतं. बाईकवर थांबले तिथे म्हणजे पाऊस पुढे वाढणार आहे. सगळे बाईकवर ते थांबले. शेट पाऊस आला. शेट मॅन, अचानक पाऊस आला. अचानक म्हणजे fish. A few moments later. 5:30 वाजलेत. 5 वाजता तर मागाचा जो लास्ट क्लिप तुम्ही बघितली, पाऊस आलता आणि अचानक म्हणजे यार विथिन सेकंड पुणे क्या हो रहा है पुणे. आता बघा स्काय किती क्लिअर आहे, किती म्हणजे इकडे तर ऊन आलेलं आहे. पुणे इन फ्लड. पुणे फ्लडेड. रोड एकदम कचाकच पाणीनं भरलेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर आता रोड पूर्ण सुकलेला आहे. रोड पूर्ण वाळलेला आहे. काय A few moments later. एग्जैक्ट 6 वाजलेत. एग्जैक्ट एक लेफ्ट, अभी एक राइट और हम पहुंच गए. ऑफ रोडिंग इन पार्किंग. जिग जॉग. एक्झॅक्ट 6 वाजलेत अँड टोटल किलोमीटर्स आपले झालेले आहेत 224. आपण सोलो राईड नाही केलं. आजची राईड जी होती ती 2 जणमध्ये होती. म्हणजे सुशांत आपल्याला जॉईन केलं, आज सुशांतने आपल्याला जॉईन केलं. सो दिस वॉज अ शॉर्ट राईड, म्हणजे मान्सूनच्या आधी प्री मान्सून राईड. आज एवढा मोठा ब्लॉग बनला आहे ना आणि एवढे भारी सिनेमॅटिक शॉर्ट्स आले. जर तुम्हाला ते शॉर्ट्स आवडले असतील तर नक्की त्यासाठी एक लाईक, आणि व्हिडिओ आवडला असेल कुठल्याही कारणासाठी तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अँड काही रिव्ह्यूज असतील कमेंट सेक्शनमध्ये बोलून द्या. बाकी आयुष्य खूप सुंदर आहे.